स्वामी सांगतात, थांब, व्हिडिओ पुढे ढकलू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तर हा सल्ला ऐकून जा. हे बघ बाळा, थोडी निराशा येते, थोडं दुःख येतं, त्याला खचून जावंसं वाटतं तुला, पण खचायचं नाही. माझं नामस्मरण करणारा भक्त कधीच खचत नाही आणि त्याला कधी मी थकू देत नाही. तू माझ्यावर विश्वास ठेवलास ना, तर तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माणसाच्या विश्वासाला एकदा तडा गेला की तो सगळंच विसरून जातो आणि त्याचं जग बदलतं. म्हणून माणूस दिसतो तसा नसतो, म्हणून त्याला थोडंसं सावधगिरीसाठी मला थोडीशी अडचण त्याच्या आयुष्यात आणावीच लागते. माणूस हा खूप असा प्राणी आहे की तो लगेच केलेले कर्म विसरून जातो आणि केलेलं दान सुद्धा विसरून जातो. त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर कायमची मी भक्तांना मुलासारखी आणि मुलीसारखीच ठेवतो. त्यांच्याकडे पाहण्याची आपली नजर जर स्वच्छ असेल तर माझा भक्त कधीच थकणार नाही आणि त्याची नजर माझ्याकडे प्रामाणिक असेल तर त्याला मी थकू देणार नाही. माणसाचं बोलणं वागणं सगळ्यात शंका दिसायला लागते, कारण एकदा माणूस दुखावून गेलेला माणूस परत तसाच विश्वास ठेवण्याचा लायकीचा असतो की नसतो ते मी ठरवतो. कारण की एकदा विश्वास ठेवला की त्याचं भाग्य बदलायची ताकद मी ठेवतो. ताकद मनात ठेवत नाही तर विश्वासाने त्याचं सर्व काही चांगलं ठेवतो. विश्वास तुटतो तेव्हा नातं संपत नाही, पण त्या नात्याचं महत्त्व कमी होत नाही आणि तेच नातं आपलं पुढे चांगलं चालतं. वास्तव सगळं खूप प्रामाणिक असतं. एकदा का मनात भीत पडली की ती परत जमवायला वेळ लागते बाळा. म्हणून पहिल्यासारखं वागणं सोडून दे आणि चांगला वाग. आता तुझं सर्व चांगलं होणार आहे. विश्वास ठेव माझ्यावर. तुझं कोणीही काही वाईट होऊ देणार नाही आणि करायला बसला तर मी त्याचं वाईट करेल, पण तुझं वाईट होऊ देणार नाही. एवढा विश्वास आहे ना माझ्यावर, तर कधीच खचून जाऊ नकोस आणि दरबारात यायला सोडू नकोस. दरबारात आला, शांत बस, नामस्मरण कर. तुला काय सांगायचं ते मला सांग. इतरांना सांगशील तर तुझा फायदा घेतील, तोंडावर रडतील, मागे तुला हसतील. अरे लोक हसायला पोसायला नाही, म्हणून कोणावर विश्वास ठेवू नकोस आणि कोणाच्या जवळ जाऊ नकोस. अशी माणसं ओळखायला मीच शिकवणार आहे की तुझ्या मनातले कोणी काही ओळखू शकणार नाही आणि तुझा कोणी घात करू शकणार नाही. म्हणून कायम एक निष्ठेने आणि एक वचनाने माझ्यापर्यंत ये. मला तुझी पेढी नको, हार नको, तुझं नारळ नको. फक्त तू ये आणि नामस्मरण कर. माणसामध्ये देव बघ, प्राण्यांमध्ये देव बघ. तुझं सर्व चांगलं होणार. येणारं नवीन वर्ष तुला आनंदाचं सुखाचं जाणार आणि तुझ्या कुटुंबावर माझं लक्ष राहणार. जे नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. चिंता सोड, नामस्मरण कर. शुभम भवतु.